पूर्वीच मुंबईतील कबूतरखान्यांवरून मुंबईत जैन विरुद्ध मराठी वाद रंगल्याचं आपण पाहिलं। यावरून अनेक वार पलटवारही झाले। काही काळानंतर हा वाद शांत झाला। मात्र आता दुसरा वाद पेटलाय आणि पुन्हा जैन विरुद्ध मराठी संघर्ष सुरू झालाय। कारण आता कबूतर नाही तर पांढरी पट्टी या वादाला कारणीभूत ठरते। मुंबईतील विद्याविहार, घाटकोपर आणि कांजूरमार्ग येथील गृहनिर्माण संस्थांमध्ये जैन मुनींच्या विहारासाठी सार्वजनिक जागेत मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सध्या एक मोठा वाद पेटलाय। या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय पातळीवर विशेषतः शिवतीर्थावर उमटत असून या वादाला पुन्हा एकदा मराठी विरुद्ध जैन असं वळण मिळालंय। हा वाद नेमका काय आहे आणि हे प्रकरण राज ठाकरेंच्या शिवतीर्थच्या अंगणात कसं पोहोचलं, पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मुंबईतील विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये या वादाची पहिली ठिणगी पडली। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या सोसायटीच्या सामायिक आवारात ऑइल पेंटने मारण्यात आलेल्या एका लांबलचक पांढऱ्या पट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला। वेदपाठक यांचा असा आरोप होता की सोसायटीच्या चेअरमन आणि सचिवांनी इतर कोणालाही विश्वासात न घेता किंवा कोणाचीही रीतसर परवानगी न घेता ही कायमस्वरूपी पट्टी आखली। ही पट्टी मुख्य रस्त्यापासून थेट त्यांच्या घराच्या दारापर्यंत मारण्यात आल्यानं त्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला। या पांढऱ्या पट्ट्यांमागचं कारण म्हणजे जैन मुनी आणि साध्वींचं चातुर्मासाच्या काळात होणारं आगमन। जैन धर्मात अहिंसेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जेव्हा मुनी हे पूर्णपणे अनवाणी चालतात, उन्हाळ्यात सिमेंट रस्ते आणि पेवर ब्लॉक्स प्रचंड तापतात, ज्यामुळे मुनींचे पाय भाजू शकतात। पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, त्यामुळे जमीन कमी तापते। तसंच पांढऱ्या रंगावर जमिनीवरील लहान कीटक आणि जीवजंतू स्पष्ट दिसतात, जेणेकरून चालताना त्यांची पायदळी तुडवून हत्या होऊ नये या जीवदयेच्या उदात्त हेतूनं या पट्ट्या मारल्या गेल्यानं जैन समुदायानं स्पष्ट केलं। मात्र हा मुद्दा केवळ एका धार्मिक परंपरेपुरता मर्यादित राहिला नाही। प्रसाद वेदपाठक यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की धार्मिक श्रद्धा या वैयक्तिक किंवा घराच्या चौकटीत असाव्यात, सार्वजनिक जागेत किंवा सर्वधर्मीय रहिवासी असलेल्या सोसायटीच्या आवारात अशा प्रकारे एका विशिष्ट धर्माच्या खुणा करणं कितपत योग्य आहे। त्यांनी असाही इशारा दिला होता की जर या पट्ट्या काढल्या नाहीत तर त्या पट्ट्यांवरच ते मांसाहार शिजवून खातील। त्यांच्या या विधानामुळे वाद अधिकच चिघळला आणि त्यांना धमक्याही मिळू लागल्या। यानंतर जैन समुदायानं आणि भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी वेदपाठक यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसात तक्रार दाखल केली। या वादानं राजकीय वळण घेतल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यात आक्रमक उडी घेतली। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकाराला थेट सांस्कृतिक दहशतवाद असं संबोधलं। मुंबईतील रस्ते आणि फुटपाथ हे सर्वांसाठी आहेत आणि त्यावर कोणा एका धर्माचं वर्चस्व असू शकत नाही अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। देशपांडे यांनी इशारा दिलाय की धर्माच्या आड कोणीही मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये। मुंबई मराठी माणसाची आहे आणि राहणार। अशा पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या वक्तव्यामुळे मराठी अस्मिता विरुद्ध जैन धर्म असा जुना संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये विशेषतः घाटकोपर आणि कांजूरमार्ग परिसरात जैन आणि गुजराती भाषिकांचं वर्चस्व वाढत चाललंय। अनेक सोसायट्यांमध्ये शाकाहार मांसाहारावरून मराठी रहिवाशांना त्रास दिला जातो, त्यांना घरं नाकारली जातात, अशा तक्रारी सातत्यानं समोर येत असतात। त्यामुळेच या पांढऱ्या पट्टीच्या वादाला मराठी रहिवाशांनी त्यांच्या हक्कांवरील गदा म्हणून पाहिलंय। आज पांढरी पट्टी मारली आहे, उद्या हे लोक संपूर्ण सोसायटीवर आपला अधिकार सांगतील अशी भीती काही मराठी संघटनांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे जैन समाजाचं म्हणणं आहे की केवळ मुनींच्या सोयीसाठी केलेलं तात्पुरतं नियोजन होतं आणि यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता। मात्र हा वाद विकोपाला गेल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली। घाटकोपर पोलिसांनी अव्हेन्यू सोसायटीत जाऊन दोन्ही बाजूंच्या रहिवाशांशी चर्चा केली। अखेर सामोपचारानं तोडगा काढत वादग्रस्त पांढऱ्या पट्ट्यांवर लाल आणि पिवळ्या रंगाचा थर देऊन त्या मूळ स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रसाद वेदपाठक यांनी अखेर हा वाद मिटल्याचं जाहीर केलं असून त्यांनी जैन धर्माबद्दल आदर व्यक्त करत एका जैन मंदिरातील आपला फोटोही शेअर केलाय। तरीही या प्रकरणानं मुंबईतील सामाजिक सलोख्यातील कच्च्या दुव्यांना पुन्हा एकदा उघडं पाडलंय। अशा घटनांमुळे दोन समाजामधील दरी रुंदावतेय। सार्वजनिक जागांचा वापर आणि धार्मिक अभिव्यक्ती यातील संतुलन राखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय। शिवतीर्थवरून देण्यात आलेला इशारा पाहता आगामी काळात हे प्रकरण शांत होतंय की नवीन वळण घेतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।